कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण विरोधी कारवाई जोरात सुरू आहे। त्यामध्ये अनेक फेरीवाल्यांवर कारवाई झाली आहे। बायोमेट्रिक कार्ड असतानाही कारवाई करणं चुकीचं आहे। तसंच फेरीवाल्यांचा चुकीचा सर्वे केलाय, त्यामुळे फेरीवाल्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न महापालिकेकडून सुरू आहे। येत्या सोमवारी अतिक्रमण काढण्याची कारवाई केली तर व्यवसाय बंद ठेवून फेरीवाल्यांच्या वतीनं महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा आज झालेल्या फेरीवाल्यांच्या बैठकीत देण्यात आला। महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी कारवाईच्या विरोधात कोल्हापुरातील फेरीवाला समितीच्या वतीनं आज तातडीची बैठक घेण्यात आली। बैठकीला आर.के. पवार, दिलीप पवार, रघुनाथ कांबळे, राजू जाधव, समीर नदाफ यांची प्रमुख उपस्थिती होती। महापालिकेनं गेल्या काही दिवसात अतिक्रमण विरोधी मोहिमेचा धडाका लावलाय, त्यामुळे अनेक फेरीवाल्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय। महापालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून येत्या सोमवारी शहराच्या विविध भागातील अतिक्रमण काढण्यात येणार आहेत अशी माहिती मिळाल्याचं आर.के. पवार आणि दिलीप पवार यांनी सांगितलं। महापालिकेनं फेरीवाल्यांचा सर्वे करून केवळ 5,000 फेरीवाले असल्याचं दाखवलंय। मुळात ही संख्या 12,000 पेक्षा अधिक आहे। ज्या 5,000 फेरीवाल्यांना बायोमेट्रिक कार्ड दिली आहे त्यांच्यावरही कारवाई सुरू आहे, हे अत्यंत चुकीचं आहे। येत्या सोमवारी फेरीवाल्यांवर कारवाई केली तर तातडीची बैठक घेऊन महापालिकेवर मोठा मोर्चा काढण्याचा इशारा फेरीवाल्यांच्या नेत्यांनी दिलाय। या बैठकीला सय्यद मोमीन, अशोक भंडारे, राजेंद्र महाडिक, सोमनाथ घोडेराव यांच्यासह फेरीवाले उपस्थित होते।